नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मागील वर्षी विविध कॉलेजेस आहेत, तर या कॉलेजमधला कट ऑफ किती होता आणि विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले, तर या संदर्भात आपण संपूर्ण मेरिट लिस्ट प्रत्येक कॉलेजनुसार पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पाहू शकता की प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये किती मेरिट लिस्ट लागलेले आहेत, म्हणजेच कितीचा कट ऑफ लागलेला आहे. तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर इथे पाहू शकता की सिलेक्ट राऊंड साधारणतः पाहू शकता की मागच्या वर्षी एकूण 3 राऊंड लागले आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड लागलेला आहे. तर पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ पाहण्यासाठी राऊंड 1 या टॅबवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करून येथे पण युनिव्हर्सिटी निवडू शकता. तर मी मुंबई युनिव्हर्सिटी घेत आहे आणि त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी घेतल्यानंतर जे कॉलेजेस आहेत ते सर्व कॉलेजेस आल्याचे पाहायला मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव शोधायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता की येथे शो अलॉटमेंट लिस्ट हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर येथे पाहू शकता की पहिल्या राऊंडमध्ये कितीचा कट ऑफ लागलेला आहे, तर तुम्ही येथे पाहू शकता. तर येथे ॲप्लिकेशन आय डी, विद्यार्थ्याचं नाव आणि त्यानंतर कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे ते आणि त्यानंतर पाहू शकता की येथे कोटा दिलेला आहे. त्यानंतर येथे इलिजिबल कोटा वाईज मेरिट लिस्ट नंबर येथे देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मेरिट ऑफ मार्क्स यामध्ये पाहू शकता की CETचा जो हा मेरिटचा मार्क्स कॉलम आहे हा तुम्हाला शेवटचा पाहून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की 93चे पण कॅन्डिडेट आहेत, 98-97 पर्सेंटाईल मिळणारे कॅन्डिडेट आहेत. तर अशा प्रकारे पहिला जो राऊंड लागलेला आहे तर याच्यामध्ये जास्त कट ऑफ लागतो, जास्त मार्क्स असणाऱ्यांचं सिलेक्शन होतं आणि याच्यामध्ये पाहू शकता की कॅटेगरी वाईज SCचा कट ऑफ येथे 13 देखील लागलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला जसं ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर याचा मागील वर्षाचा कट ऑफ राऊंडनुसार तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे इथे पाहू शकता की राऊंड 2, राऊंड 3 आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा राऊंड असतो इन्स्टिट्यूट लेव्हल. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी मेरिट लिस्ट आहे ती चेक करू शकता. तर याप्रमाणे तुम्हाला कळेल की मागील वर्षामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये कितीचा कट ऑफ लागलेला आहे, कॅटेगरीनुसार कट ऑफ किती आहे, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.